पहिला दिवस खरं तर दिवाळीच्या सुट्ट्यांचे वेध जे आहे ते लहान मुलांना लागलेले असतात. खरं तर मुलींसाठी भातुकली आणि मुलांसाठी किल्ला हा खरं आवडीचा विषय आहे. मात्र आता ही भातुकली जी आहे ते खरं तर नाहीशी होत चाललेली आहे, कुठेतरी दिसेनाशी झालेली आहे. मात्र किल्ले जे आहे ते आता सुद्धा बनवले जात आहेत आणि आता मी पुण्यातील संभाजी उद्यानात आहे. पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जे आहे ते हे किल्ले बनवले जातात. अनेक किल्ले या ठिकाणी आहेत. मग लोहगड असेल, रायगड असेल, तोरणा असेल आणि अनेक किल्ले जे आहेत ते बनवलेले आहेत. आणि याच किल्ल्यांसंदर्भात आता मी ज्यांनी रायगड किल्ला बनवला आहे त्यांच्यासोबत आहे. त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत की खरं तर किती दिवस लागलेले आहेत. तुमचं सर्वप्रथम नाव सांगा आणि तुम्हाला हा रायगड किल्ला बनवण्यासाठी किती दिवस लागले. नमस्कार मॅम, माझं नाव अनिकेत शंकर शिंदे, मी पुण्यामध्येच राहतो. हा रायगड साकारण्यासाठी आम्हाला जवळ इथे 4 दिवस लागले, पण त्याच्या अगोदरचा जो काही प्रकार होता या सगळ्या गोष्टींसाठी जवळजवळ 15 ते 20 दिवसाची मेहनत आहे. या किल्ल्यासाठी लागणारं साहित्य असेल, माती असेल, दगड असेल, विटा, तुम्ही स्वतः बघता की पुणे महानगरपालिकेकडून माती, दगड, विटा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जातात. पण ज्या वर्ण गोष्टी लागतात जसं की पोत, स्ट्रक्चर वगैरे बिल्ड करण्यासाठी A1 POP लागतं, ते रादर A2 POP पण त्यांच्याकडनं मिळतं. आम्हाला क्लास 1 वाला POP लागतं, त्यामुळे ते स्वखर्चाने आम्ही. काय काय साहित्य या रायगड साकारण्यासाठी बनवतो? हुबेहूब हा रायगड साकारलेला आहे तुम्ही, आणि काय काय साहित्य लागले? कलर दिसतो, हिरवा असेल, काळा असेल, त्याचबरोबर छोट्या छोट्या पाट्यांमधून सुद्धा तुम्ही अगदी बारीक बारीक गोष्टी या किल्ल्यातून दाखवण्यात आलेल्या. साहित्य जसं की जी कुंभारवाड्यामध्ये आपल्याला त्या चिलिमी वगैरे भेटतात, त्याच्याने आम्ही तोफ बनवलेली आहे. हे जे आहे प्लायवूड आहे, MDF मटेरियल, त्याच्याने आम्ही जगदीश्वराची समाधी वगैरे, जगदीश्वराचं मंदिर वगैरे केलेलं आहे. आणि हा जो काही सगळा प्रकार आहे ना, तो सगळ्याच्या सगळा प्लायवूड मध्ये बनवला. 2 mm 3 mm चे प्लाय वापरून आम्ही ते करून घेतलेलं. साधारणपणे किती जणांनी मिळून हा किल्ला बनवलेला आहे आणि तुम्हाला याच्यात कोणाकोणाचं सहकार्य लाभलं? सगळ्यात मोठं सहकार्य लागलं माझी पत्नी नम्रता शिंदे यांचं, की सगळे स्पॉन्सर तीच होती नाही का. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जवळजवळ माझे 7 ते 8 जण आहेत. माझा लहान भाऊ, माझ्या जवळ आसपासच्या घरातली मुलं ज्यांना देखील खूप हुरूप आहे या सगळ्या गोष्टी करायच्या, आज ते माझ्यासोबतच आहेत किल्ला वगैरे बनवण्यासाठी. पण ते करता करता होतं काय की आपण कुठे ना कुठेतरी आपला वारसा पुढच्या पिढीपर्यंत द्यायचा प्रयत्न करतो. आज आपण बघतो की लहानपणी आम्ही किल्ले बनवायचो, आज तसं नाही. रेडीमेड किल्ले बाजारात मिळत आहेत, पण पैसा देऊन ती मजा येत नाही आपल्याला की जे चिखल मातीमध्ये आपण खेळायचो तो प्रकार होत नाही. त्यामुळे त्यांना घेऊनच मी हा किल्ला बनवायचा प्रयत्न. नक्कीच आपण बघतोय. मात्र किती वर्षांपासून तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेताय आणि तुम्ही आतापर्यंत कोणते कोणते किल्ले बनवले? गेले 8 ते 9 वर्ष झाले मी या किल्ला स्पर्धेमध्ये भाग घेतोय, पण आणि गेले 25 वर्ष मी किल्ला बनवतोय. आतापर्यंत रायगड झाला, प्रतापगड झाला, पुरंदर झाला, राजगड झाला, असे जवळजवळ एक 8 ते 9 वेगवेगळ्या प्रतिकृती आपण करायचा प्रयत्न केलेला. तुम्ही एवढे किल्ले बनवलेले आहेत. मात्र आता एक किल्लाप्रेमी म्हणून आपण खरं तर बघतो, गड किल्ले असतील याच्यावर अनेक जण जातात, प्रेमी युगल असतील किंवा व्यसनाधीन लोक असतील, त्याची विल्हेवाट लावतात कुठेतरी किल्ल्यांची, गड किल्ल्यांची. याच्यावर तुमचं मत काय? खूप मोठी गंत आहे की जिथे आपल्या पूर्वजांनी, खूप मोठ्या मावळ्यांनी रक्त सांडलं, रक्ताचा चिखल केला, तिथे आत्ताची जी आलेली तरुणाई ती ह्या सगळ्या गोष्टी करते. त्या लोकांना कुठे ना कुठे त्या गोष्टीचं भान असलं पाहिजे की ही कुठे ना कुठे एक तीर्थक्षेत्रासारखी गोष्ट आहे आपल्यासाठी नाही का, जिथे की आपल्या पूर्वजांनी इतका मोठं बलिदान दिलेलं आहे. त्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत त्यांनी. नक्कीच. मात्र आता हे जी किल्ल्यांची स्पर्धा आहे ती नागरिकांसाठी प्रदर्शन म्हणून भरवण्यात आली. किती दिवस याचं प्रदर्शन असणार आहे? पुढे जवळजवळ एक 10 ते 12 दिवस प्रदर्शन असणार आहे. आणि याचा प्रवेश वगैरे मोफत? हा, पूर्णपणे प्रवेश विनामूल्य असणार आहे. आपल्यासोबत राजगड बनवलेली सुद्धा काही लहान लहान मुलं आहेत. राजगड बनवलं या ठिकाणी, किती दिवस लागले आणि तुझं नाव सांग पहिल्यांदा. माझं नाव धनंजय कोंडाळकर. कितवीला आहेस तू? 5वी. कोणत्या शाळेत? अरण्येश्वर इंग्लिश मिडियम स्कूल. राजगड बनवलाय, किती दिवस लागले हा सगळा राजगड पूर्ण किल्ला बनवायला? राजगड किल्ला बनवायला 4 दिवस लागले. किती जणांनी मिळून बनवला तुम्ही? मी तिकडं 4 जणांनी मिळून बनवला. नक्कीच. मात्र या राजगडाबद्दल जी आहे ती माहिती सांगायला दादा आहे आपल्यासोबत. किती दिवस लागले संपूर्ण किल्ला बनवायला आणि राजगडच बनवावा असं का वाटतं? तर नमस्कार, मी अभिषेक कोळी. राजगड बनवायचं कारण म्हणजे शिवरायांचे जवळपास अर्ध आयुष्य 25 वर्ष राजगडावर गेलंय. अनेक ऐतिहासिक महत्वाच्या घटनांचा राजगड हा साक्षीदार आहे.
आणि राजगड हा आता ही प्रतिकृती आहे, तर ही बनवण्यासाठी पूर्ण 4 दिवस लागली. रात्री अगदी 11-12 वाजेपर्यंत जागून बनवण्यात आलेला आहे. किती म्हणजे साधारणपणे किती जण तुम्ही आहात यामध्ये आणि किती वर्षांपासून या स्पर्धांमध्ये सहभागी होते? ऍक्च्युली मी स्वतः इथे पहिल्याच वर्षी आहे आणि हा जो ग्रुप आहे ज्यांनी राजगड बनवला म्हणजे माझे सगळे मित्र सवंगडी, तर हे गेली 4 ते 5 वर्ष झालं किल्ला बनवतायत आणि दरवर्षी किमान पहिला दुसरा नंबर असतो. नक्कीच आपण बघतोय पुणे महानगरपालिकेने केलेल्या आयोजित या किल्ला स्पर्धांचे आयोजन जे आहेत खरं तर 31वं वर्ष आहे, अनेकांचे 7वं-8वं वर्ष, तर काही जणांचं 4th-5वं वर्ष जे आहे ते आहे. आणि या नागरिकांसाठी प्रदर्शनासाठी हे किल्ले बघण्यासाठी आहेत, मोफत विनामूल्य जे आहे ते हे किल्ले बघण्यासाठी आहेत. मात्र नागरिक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी किल्ले बघायला येतात. खरं तर परदेशी नागरिकांचा देखील यामध्ये सहभाग असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते. तोरणा किल्ला आहे, लोहगड आहे, राजगड आहे, रायगड आहे, त्याचबरोबर अनेक काल्पनिक किल्ले वगैरे असे अनेक किल्ले जे आहेत ते देखील या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.